चाटचा कोणताही पदार्थ जर बनवायचा असेल ना, तर त्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे चिंच गुळाची आंबट गोड तिखट चटणी. त्याशिवाय कोणताच चाट बनवला जात नाही. आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी. तर इथे मी अर्धा किलो चिंच घेतलं होतं. चिंच व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला ही पाण्यामध्ये भिजत घालायची. आता तुम्हाला जर तेवढासा पुरेसा वेळ नसेल किंवा घाई चटणी बनवायची असेल तर अगदी कोमट पाण्यात 2 तास भिजत घातली तरी चालेल. पण मी ही रात्रीच भिजत घातली होती आणि साध्या नॉर्मल पाण्यामध्ये मी भिजत घातली होती, कारण रात्रभर पुरेसा वेळ होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चांगली अशी भिजली गेलेली फुगून वरती आलेली गाळणी घ्यायची आणि गाळणीतून आपल्याला चिंचेचा जो पल्प असतो, गर असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा. थोडासा पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा असतो, कारण गाळणीतून व्यवस्थित गाळलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर ना आपण 2 याळा हे गाळून घेतलेले, जेणेकरून चिंचेची वरची जी साल असते ना ती अजिबात त्यामध्ये येता कामा नये, म्हणून मी 2 याळा गर काढून घेतल्याच्या नंतर ना मी 2 याळा गाळून घेतलेली. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि याला एक चांगली उकळी सगळ्यात पहिली काढून घ्यायची. अजून मी यामध्ये काहीच मिसळलेलं नाही आहे, गूळ साखर तिखट असं काही घातलेलं नाही आहे. एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर ना मग आपल्याला हे साहित्य घालायचं. चटणी बनवताना ही टिप लक्षात आवर्जून ठेवायची, त्यामुळे काय होतं, आपली जी चिंच गुळाची चटणी आहे ती जास्त दिवस टिकायला मदत होते. आता अर्धा किलो मी इथे चिंच घेतली होती, त्यासाठी मी इथे साखर आणि गुळाचं प्रमाणसुद्धा मी इथे अर्धा किलोच घेतलेलं आहे. म्हणजे साखर आणि गूळ दोन्ही मिळून एवढं अर्धा किलो एवढं वजन होईल एवढं मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे साधारणतः 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ असं दोन्हींचं प्रमाण मिळून अर्धा किलो एवढं होईल एवढं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. जेवढी चिंच तुम्ही घेणार आहे तेवढंच तुम्हाला गूळ किंवा साखर किंवा दोन्ही अर्ध घातलं तरी चालेल, पण प्रमाण मात्र आपल्याला तेवढंच घालायचं आहे, म्हणजे छान आंबट गोड अशी चव येते. आता यामध्ये बेडगीचं लाल तिखट मी वापरते. तिखटवालं वापरू नका, बेडगीचं वापरा, ते कमी तिखट असतं आणि कलरसुद्धा चटणीला त्यामुळे छान येतो. तर इथे मी 2-3 चमचे एवढं घालून घेतलेलं आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे बेडगीचं लाल तिखट घालू शकता. 1 चमचा जिरी पूड यामध्ये घालायची आहे आणि 1 चमचा काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे. 1 चमचा काळं मीठ आपल्याला घालायचं आहे. काळं मीठ आवर्जून यामध्ये घालायचं, त्यामुळे चटणीला चव फार छान येते. थोडंसं अर्धा चमचा हिंग मी यामध्ये घातलेलं आहे. आता हिंग ऑप्शन आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि थोडीशी इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे. अर्धा चमचाभर मी एवढा चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचाभर मी इथे जिरं घातलेलं आहे. आता इथे तुम्हाला जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा जिरं नाही घातलं ते ओवा नाही घातला, ओवा घातलेला आहे मी अर्धा चमचा. ओवा नाही घातला तरी चालेल, तुमच्या मनावरती तुम्हाला ओवा यामध्ये घालायचा की नाही घालायचा. आणि यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साधं मीठ जे असतं ते यामध्ये घालायचं आणि हे चांगलं आटून घ्यायचं. आता सुरुवातीला एक पूर्ण अशी कढईभर एवढं आपलं हे झालं होतं, चिंचेचं पाणी झालं होतं. आटून तुम्ही इथे बघू शकताय अर्ध्या कढईच्या वरती आपलं आटलं गेलेलं आहे. तर या पद्धतीने घट्टपणा आलेला आहे आणि कलरसुद्धा छान वाटतं. आता इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की ही चटणी पातळ आहे अजून, तर ही अजिबात पातळ नाही आहे. ह्या स्टेजला आलं की गॅस बंद करायचा आणि चटणी गार होऊन द्यायची. गार झाल्याच्या नंतर ही चटणी आपली घट्ट होणार आहे, म्हणून आपल्याला इथे गॅस बंद करायचा. यापेक्षा जर जास्त तुम्ही चटणी आटवून दिली तर तुमची चटणी खूप घट्ट होऊ शकते जेव्हा ती पूर्णतः गार होईल तेव्हा. त्यामुळे आपल्याला अशीच तिची टेक्स्चर असताना आपल्याला बंद गॅस करायचा. आता इथे तुम्ही बघू शकता गार झाल्याच्या 1-2 तासानंतर चटणी आपली पूर्ण अशी गार झालेली. आता जेव्हा आपण गॅस बंद केला तेव्हा तुम्हाला खूप पातळ अशी वाटत असेल, सहज अशी पळीतून धार लागते, पण गार झाल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता छान तिला असा घट्ट
मोठसरपणा आलेला आहे आणि अशी छान अशी जाडसर धार इथे लागते. कलर पण छान आलेला. आता ही चटणी तुम्हाला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. त्यामुळे हे आरामात 3 ते 4 महिने सहज टिकते. हिला काहीच होत नाही कारण आपण एकदम व्यवस्थित अशी ही बनवून घेतलेली आहे. कोणत्याही चाटसाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी कशी बनवायची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. मी एकदा बनवून ठेवलं की 3 महिने तरी सहज ही मला जाते. आवडली असेल तर नक्की